चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यांमध्ये उन्हाळ्याचा दाह वाढणार आहे। अर्थातच या पार्श्वभूमीवर विजेचा वापर देखील वाढता राहील। त्यामुळे सातत्याने वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले। म्हणूनच मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळणे ही काळाची गरज बनली आहे। अतिरिक्त विजेची पूर्तता करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। कल्याण, अंबरनाथ आणि पनवेल तालुक्यातील वीज वाहक तारा आणि टॉवर उभारणीचे काम पूर्ण झालेले असून त्यातून वीज प्रवाह देखील सुरू झाला आहे। समाधानकारक मोबदला, भूसंपादनानंतर देखील शेतकऱ्यांच्याच मालकीची जमीन राहणे, तारांखाली पारंपरिक व्यवसाय आणि शेती व्यवसाय करण्याची मुभा यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। चला पाहूया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सुरुवातीला आम्हाला साहेब असं वाटलं होतं की प्रकल्प झाल्याने आमची एक आर्थिक हानी होईल, पण आता जसा तुमचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला आता असं वाटतं की हा प्रकल्प हा सर्वांसाठी चांगलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आम्हाला हानी होत नाही आणि झाली पण नाही। साहेब, जो मोबदला शेतकरी मिळतो तो समाधानकारक, आम्ही जी अपेक्षा केली होती आम्हाला मिळाली आहे। हा साहेब होत आहे। आम्ही शेतकरी असल्याकारणे त्या जागेचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन पिकं काढत आहोत। आता भात शेती झाली आहे, आता पुढील लागवडी सगळ्या भाजीपाला, वेगवेगळ्या पद्धती भाजीपाला आम्ही लावून ते पिकं घेणार आहोत। या तारांचा साहेब कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही आणि आत्तापर्यंत पण आता जाणवलं पण नाही का ही लाईन चार्ज झाली आहे। चार्ज झाल्यासुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही की ह्या लाईनमध्ये त्रास आहे, म्हणून याच्या पुढं होणार नाही असं आम्हाला वाटतं। उंची तर समाधानकारक आहे, उंची समाधानकारक आहे, त्याच्यामुळे काही आम्हाला टेन्शन नाही। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।